नमस्कार. जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवूया कढी पकोडा, ते बी आपल्या गावाकडल्या स्टाईलमध्ये. चला मग आपण सुरुवात करूया. तर चला मग आपण आता कढी पकोड्यासाठी सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं आपण पकोडे बनवण्यासाठी आपण त्याचं बॅटर बनवून घेऊ. तर मी छोट्या साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत. तर सर्वात पहिलं आपण इथं बाउलमध्ये कांदा टाकून घेऊ. आणि हे 4-5 हिरवे मिरच्या आहेत, ते पण आपल्याला टाकून घ्यायच्यात, बारीक कट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे अर्धा चम्मच जिरा. त्यानंतर टाकायचा आहे आपल्याला ओवा. तर हा अर्ध्या चम्मचला कमी आहे. टाकून घ्यायचा आहे छोटा अर्धा चम्मच लाल तिखट, छोटा अर्धा चम्मच धनेपूड, तर हे छोटा अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच चाट मसाला, छोटा 1 चम्मच लसणची पेस्ट, आलं लसणची पेस्ट. हे 4 ते 5 मी कढीपत्त्याचे पानं तोडून टाकणार आहे. मीठ, वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे जराशी. तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मसाले आपले चांगले याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजे. तर मी कांदा असा कापलेला आहे लांब लांब साईजचा. तर आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे आता. तर आपल्याला लागेल तसं बेसन टाकून घ्यायचं आहे. तर मी बेसन हे अर्धी वाटी घेतलेलं आहे. तर आपल्याला लागेल तसंच टाकायचं याच्यामध्ये. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर मी अर्धी वाटी टाकून घेतलेलं आहे. तर आपल्याला लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये थोडं थोडं. तर आपलं पकोड्याचं बॅटर तयार झालेलं आहे. आपण याला साईडला ठेवूत आणि कढी बनवायला घेऊ. तर मी कढी बनवण्यासाठी मी हे 2 चम्मच मोठे चम्मच बेसन घेतलेलं आहे. तर याला मी हलकं हलकं भाजून घेणार आहे तव्यावर. त्याच्यातला कच्चापण काढणार आहे. तर आपलं हलकं हलकं बेसन भाजून झालेलं आहे. याला आता आपण काढून घेऊ. तर आपल्याला कढी बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी दही घेतलेला आहे. जास्त आंबट नाही आहे, मीडियम आहे. तर आपण हलकं हलकं बेसन भाजून घेतलेलं ते टाकून घेऊ. हे 2 चम्मच बेसन आहे. अर्धा चम्मच हळद आणि चवीपुरतं मीठ. तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आपण आता तडक्याची तयारी करू. तर आपल्याला फोडणीसाठी मी इथं 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि लसूण घेतलेलं आहे. तर हे आपल्याला आता कुटून घ्यायचं आहे. तर मी थोडंसं त्याच्यात तेल टाकून घेणार, साधारण 2-3 चम्मच. तर मी 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर त्याला मी असे बारीक बारीक तुकडे केले. हे आपल्याला टाकून घ्यायचे सर्वात पहिलं. तर आपल्याला हे लसणच्या पाकळ्या आहेत ना, कापलेले, तर ते आपल्याला थोडे लाल करून घ्यायचे आहेत. तर लाल झाल्यानंतर आपण त्यात टाकू. तर आपण टाकून घेऊत मोहरी. तर ही अर्धा चम्मच मोहरी आहे. तर आपली मोहरी चांगली तडतडली तर आपण टाकून घेऊ जिरा. अर्धा चम्मच जिरा आहे. तर 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं आहेत. तर हे आहे लसूण, कोथिंबीर आणि मिरची मी वाटलेली, त्याचं वाटण करून घेतलेलं हे मी टाकून देणार. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम गावरान स्टाईलमध्ये आहे, गावाकडच्या स्टाईलमध्ये. जास्त आपल्याला करायला मेहनत नाही लागणार. सोप्या पद्धतीचं मी बनवून दाखवलं तुम्हाला कढी. तर माझ्या रेसिप्या सगळ्या साध्या आणि सिंपल एकदम सोप्या पद्धतीच्या आहेत. तर तुम्ही बघितल्या नसल्या तर माझ्या चॅनलवरती जाऊन बघा तुम्ही. इझी आहेत, तुम्ही पण बनवू शकता. तर आपण हे मिश्रण टाकून घेऊ दह्याचं.
तर मी त्याच्यात अर्धा गिलास पाणी टाकून घेतलेलं आहे. तर आपली कढी त्याला चांगलं आपल्याला का नाही एक उकळी आणायची आहे. नंतर आपल्याला बारीक गॅसवर ठेवायची आहे 10-15 मिनिटं. तर मी पहिलं मीठ टाकलेलं होतं, तरी पण मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडं टाकून घेणार. तर याच्यात टाकून देणार मी कोथिंबीर. तर आपल्या कढीला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बारीक गॅसवरच, कारण की आपली कढी फुटणार नाही. तर आपल्या कढीला चांगली उकळी आलेली आहे. तर आपण आता बारीक गॅसवर ठेवतो. तर आपली कढी तिकडं शिजते तोपर्यंत आपण इथं पकोडे बनवून घेऊ. तर मी इथं थोडासा खायचा सोडा टाकून घेणार आहे. तर मी साईडला तिकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. तर आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आपण त्यात पकोडे टाकून घेऊ. आपण याला आता आलटी पलटी मारून घेऊ. कढीमध्ये एवढे भारी पकोडे लागतात ना, खूप छान लागतात. तर आपले पकोडे छान इथं फ्राय झालेले आहेत. तर आपण याला काढून घेऊ. मस्त पकोडे झालेले आहेत. तर याला मी एका डिशमध्ये काढून घेते. अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर इथं आपले सगळे पकोडे तयार झालेले आहेत. तर आपण याला काढून घेऊ आता. तर आपली कढी इथं तयार आहे. तर आपले कढी पकोडे इथं तयार आहे. मस्त झाली आहे कढी. तर मी तुम्हाला आता काढून दाखवते याच्यामध्ये. बघू शकतात आपली कढी एवढी भारी झाली ना. तर आपली कढी पण तयार आहे आणि पकोडे पण तयार आहेत. बघू शकतात तुम्ही, खूप छान झालेले आहे. तर आपली कढी पकोडे खूप मस्त झालेले आहेत. तर आपले कढी पकोडे इथं तयार आहेत. कढी पकोडा तर राईस सोबतच छान लागतं. तर आपल्याला राईस जरुरीच आहे पकोड्यासोबत. बघू शकता तुम्ही, खूप छान आपला कढी पकोडा आणि राईस. तर आपला कढी पकोडा आणि राईस तयार आहे. तर आपला राईस, कढी पकोडा बघू शकते. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.